तो चाल ना घरी. चल चल चल. मी तुला ओळखत नाही. अरे असं नाही. चल 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 ना, असं नका करू. चाल ना घरी. तू ये, चाल ना चाल ना. आबा काय काय झालं काय आबा काय आबा ते माणूस पा. काय 1 2 3 4. अरे गुरुवार 8 दिवस झाले बायको वारून. बायको माझी स्वर्गवासी गेली. तिच्याशिवाय मला 5 मिनिटं सुद्धा करमत नव्हतं. प्रत्येक ठिकाणी आठवण येते. जेवायच्या वेळेस आठवण येते. फिरायला जायच्या वेळेस आठवण येते. देवा काय मी पाप केलं स्वर्गामध्ये देवा. 8 दिवस झाल्या मला अजिबात करमत नाही. कशावर लक्ष लागत नाही. कोणत्याच गोष्टीत इंटरेस्ट वाटत नाही. हे देवा कधी भेटेल माझी बायको आता मला परत. देवा तू असं करायला नको होतं रे. माझी बायको मला भेटली तर बरं होईल रे देवा. भाऊ हे देवा. ओ भाऊ काय ते नांदुरगाव फाटा कुठे? काय झालं? नांदुरगाव फाटा कुठे? पण तुम्ही इकडं कस काय? अरे तू तर मेली होती ना. ओय मी हा अगं तू स्वर्गातून आली का? अरे बापरे देवा भगवंता तुझे उपकार मी कधी विसरणार नाही रे देवा. हा किती माझे हाल झाले 8 दिवसामध्ये. 8 दिवस झाले तुला मरून. मी इथं रडत बसायचो एकटा. देवाला विनंती केली की मला माझी बायको परत दे. हा कोण बायको? चल परत. कोण बायको? तू माझी बायको नाही का? मी मग चल घरी. चल चल चल. ओ अगं अशी येडेवाली काय करते? लोक गंमत पाहते ना. तू बायको नाही का माझी वाली? हा माणूस पागल तर नाही? नाही पागल नाही. चल चल घरी चल. ओ इकडे चल चल. हात धरून चाल माझावाला. चल चल. अगं चाल. मला लय वाईट वाटलं. मी 8 दिवसापासून जेवण सुद्धा करेल नाही काही नाही. उपाशी मी. चाल. मी कोणाला असा ऍड्रेस विचारला? नाही काही नाही. ऍड्रेस विचारायचं कारण नाही. आपलं घर माहित नाही का तुला? चल. कोणचं घर? आपलं घर. आपल्या दोघांचं घर. किती आनंदात प्रपंच होता. देवाने तुला 8 दिवसासाठी अहो तुझं काय नाहीये. मग मी नाही तुमची बायको. बायकोची ना माझी सेम टू सेम एकदम तशीच आहे ना. हा नाही नाही. बघ ना हे डोळे नाक कान सगळं काही अंगावरले दागिने अहो, तशीच तुमचे आहे. डोकं ठिकाणावर आहे का? असं काय बोलता? तशीच बायको आहे म्हणजे पागल झाले का तुम्ही? नवऱ्याला- असं बाया पाहून असं काय पण बोलता का? नवऱ्याला हा? असं बोलत असता का? हा? नवऱ्याला नवऱ्याला असं असं बोलत बोलत असता? मग तू पागल आहे का? पागल. अरे असं पागल काय बोलतो? मी तुझी बायको आहे का? मी तुला बायको दिसते? हे बघ तू मी स्वर्गात. बायको दिसते का? हा ना स्वर्गात गेली म्हणे. तू पागल व्हायले का? स्वर्गातच गेली ती. आली ती देवाची कृपा. मी पुण्यवान माणूस आहे म्हणून मला माझी बायको परत भेटली. चाल घरी चल. पण हात तर हट्टाकट्टा दिसतोय. चल. पागल सारखं का वागतोय? चाल घरी. चल चल चल. ए धक. हा? चल चल. आला सांगितलं. चल तुझ्या पाया पडतो. चाल ना घरी. चल चल चल. मी तुला ओळखत नाही. अरे असं नाही. चल चल. चाल ना असं नका करू. चाल ना घरी. तू ये. चाल ना चाल ना. आबा आबा अरे अरे काय काय झालं काय ते बघ माणूस. ते बघ आबा कोण आहे? कोण आहे? मग बायको म्हणून आवाज देतोय. पुढे ती येतो. बायको आहे म्हणतो. पुढे येतो सांग पुढे ये, सांग मला चाल ती तिथेच आहे. मला भीती वाटते आबा त्याची. हा? मला बायको म्हणून आवाज देतोय तो. तू सांग हे, थांब मला काठी घेऊ थांब. आबा पुढे ये, सांग चालतं माझ्या पण चाल चाल तू चाल. आबा तुम्ही बायको म्हणून ओढून नेल आबा. हा बायको म्हणून ओढून नेल. त्याचे हात पाय मोडील ना मी. काय हात पाय तो काय ये समाजला काय घेतो आपल्या गावचं नाही वाटत ते पण तो नाही नाही. बाहेरचा आहे का? आता मला काय माहिती कुठला तर. चाल मला दाखव एकदा. आबा हळू. पुढे गेला दाखव. काय आराम करू. कुठे होता? आबा इथंच होता तो. इथं पण इथं तर नाही तो. बर कसा होता मला सांग. तो ना तब्येतीनं हा जाड होता. हा आणि तब्येतीनं पण जाड होता. डोक्यामध्ये टोपी पण होती. हा आणि परत हातामध्ये त्याचे ब्रासलेट होतं. ब्रेसलेट. हा. अरे हा आहे ना हा सरपंच आहे. सरपंचा हो आपल्या सरपंच गावचा. आपल्या गावचा सरपंच. ब्रेसलेट आहे ना तोच वापरितो ब्रेसलेट कोणीच वापरीत नाही. हा का? हा तू आता घरी चाल.
घरी चाल घरी चाल हा. मला आहे ना सगळं विचार सांगतात काय हा तू गावातला माणूस होता का काय निश्चित मला सांग आबा तो माणूस ना हा शरीराने जाड होता, हा पूर्ण केस असे छोटे छोटे कापलेले होते आणि पूर्ण चेहरा भरलेला होता बर आणि त्याच्या हातामध्ये ना ब्रासलेट होत. आणि तुम्हाला काय म्हणत होता, तू माझी बायको आहे, स्वर्गातून उतरली का, आणि तुला कशी काळजी नाही म्हणे, तुम्हाला कुठं सोडून गेली होती. सफेद चड्डी होती का त्याची सफेद, हा हो, आणि हा हाफ कलरचं एक टी शर्ट घातलेलं होतं. हो तोच आहे सरपंच, सरपंचच आहे 100%. तुम्ही ओळखता का आबा त्याला? मग तो असा काय वेड्यासारखा वागतो? अहो त्याची बायको मेली आता माग. बायको मेली? हा बायको मेल्यामुळे तो आहे ना आता बडबड कायम रडत राहतो न बडबड करीत राहतो. आबा मग त्याच्यामुळे तुम्हाला माग लागला वाटतं देव. त्याच्यामुळे आता काय करू आबा मी? आता आबा मला त्या माणसाची खूप भीती वाटते. नाही थांब मला भेटू दे, नाही तर मी जातो त्याला भेटायला, त्याला धमकी देतो सरपंचाला. हे बाय तू आता बाहेर जाऊ नको, तू आता सध्या किडा जेवण कर, पाणी पे, जेवण कर आणि आराम कर. मी पाहतो त्याला बर का. ठीक आहे. मी पाहतो त्याचं काय पुढे काय. हो. हॅलो सरपंच. हा का पाटील बोला. अहो का कुठे आहे तुम्ही? इथं घरीच आहे माझ्या, बसेल भाऊ. काय करतो? काय काय चालू आहे घरी? काय चालणार आहे आता आहे ना, हा थोडस विपरीत घडलं माझ्या बाबतीमध्ये, सांगू का? हा ते काय घडलं काय नेमकं? अहो दुःखावर पुन्हा सुखाची फुंकार बसली. आता 8 दिवस झाले बायको वारली, सगळ्या गावाला माहिती आहे ना. मग असं करा तुम्ही आपल्या आहे ना घरी या. अहो विशेष म्हणजे 9व्या दिवशी आहे ना, मला माझी बायको नजर पडली. मी तिला खूप पकडायचा प्रयत्न केला, पण ती पळून गेली माझ्याजवळून. तुम्ही एकदा घरी या तुम्हाला सांगतो मग. तुमच्या घरी येऊ का? हा बरं येतो आल्यावर बोलू. हा या लवकर या. ओके ठेवा. चल चला. यायला पाहिजे. राम राम. राम राम. का काय प्रत्यक्ष या म्हणे, मग आलो आता प्रत्यक्ष. फोन काय समाधान होईना बोलून आपलं. हा काय झालं? तुम्ही आहे ना लय मोठी चूक केली. काय चूक केली? काय चूक केली म्हणजे सांगा ना, काय चूक केली? मी सरपंच आहे, मी काय कुठे चूक करीत असतो का? ती तुम्ही मग हात धरला रस्त्यात तिचा, ती इतकी घाबरून गेली होती. तिचा कोणाचा? माझी बायको आहे ती. मुलगी माझी ती. अरे बाबा माझी बायको आहे, तिला मी रावण्या पावण्या केल्या, हात धरला, चाल म्हणून पळून गेली ती. तुमचं काय डोकं सटकले का काय? काय बोलता राव, डोकं सटकलं काय? एक तर मा दुःखाने तोंड भरलं होतं, मला खूप आनंद झाला. आता काय बायको नाही, ती माझी मुलगी आहे ती. तुमची मुलगी? अरे सेम टू सेम माझ्या बायको सारखीची एकदम. हा सेम टू सेम राहत्या माणसं. हा. मग आता ती मिली तुमची बायको, मग काय ती लगेच येईल का आता? अरे बाबा मी देवाला विनंती केली, खूप हे केलं, आणि मग ती आली स्वर्गातून खाली. देवाकडे आज तुम्ही काही केलं तरी ती येईल का आता? देव पावत नाही का? आता काय माणसं जिवंत करील काय देव लगेच? देव पावला, आली ती. आता मी तिच्या शोधामध्ये येते, एवढं तुझा फोन नाही, येऊन नाही, गेला. नाही, नाही. म्हणलं काय हे- म्हणतात. हे तुमचं खोड डोक्यातून काढून टाका. या अशा अंधश्रद्धा नका ठेवू. माणूस काय असं काय देवाची विनंती केली माणूस येतो का परत? आली माझी बायको, आली. मला तपास नाही करावा माझी लागणार. मुलगी आहे ती. आणि जर परत तिला जर त्रास दिला तर याद राखायचं. त्रास द्यायचा उद्देश नाही ना बाबा, माझ्या घरी घेऊन जाऊ राहिलो. नाही 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 मी एक सरपंच म्हणून सोडू राहिलो. काय सांग, दुसरा माझी माणसाचं मुलगी म्हणून राहिली. तुमच्या मुलीला मी बघितलं सुद्धा नाही. तुमची मुलगी ही तुमच्या जावयाच्या घरी असेल, तिकडे माहेरी सासरी. अहो तुम्हाला सांगतो 1.5 वर्षापासून इथं आहे. तिला मूल बाळ आहे ना, म्हणून ते नवऱ्यानं टाकून द्यायला तिला. असं आहे का? हा नाही इथे आहे का तिथे ते नाही माहिती, पण ती माझ्या मंडळी सारखी आहे एवढंच मला माहिती आहे. आणि तिला मी आता अहो काय सरपंच घेऊन जाणार आहे तिच्या शोधात आहे. भान गेलं का काय? मला काही कळा ना तुमचं. तर काय भान एकदम ठिकाण्यावर आहे माझं वालं. हा. हे बा, हे बाई चल चल घरी, चल घरी. हे, आबा हाच आहे तो. हाच आहे का? हा. मग मी अरे हीच माझी बायको आहे. ऐका तुम्ही, चला चला तुम्ही सुद्धा चला. सरपंच माझी मुलगी आहे ती. आता बोलले याद राखा, परत बोल नका. अरे बाबा माझी बायको आहे, आम्ही लग्न लावलेले एकत्र. तुम्ही ये नाही की 1.5 वर्षापासून इथं आहे.
तिला सांभाळतो आम्ही फुलासारखं काय एकदम. ताप झालं हो. मी सुद्धा हा. फुलासारखा जीव लावला आतापर्यंत आपण प्रपंच हा. केला. अहो तुमची बायको मेली मेली मान्य आहे, पण आली हे सुद्धा मान्य करावं लागेल ना. कशी काय येईल ती आली ना ही काय चल. हो तुम्ही डोक्यात तुमचा फरक पडला फरक आहे, हा. फरक तुमच्या डोक्यात पडला. चल नाही नाही तेव्हा तुम्ही शिस्तीत जाता का सरपंच म्हणून मी अहो, ऐका कोणी नाही सांगाल माझं मन मला दुसरा सांगा. माणूस असताना हात पायच मोडले असते त्याचे जागेवर काय बात करू राहिला राव तुम्ही. काय बात करते म्हणजे मी श्रीत तक्रार दिली त्या बाबतीत मार्क्स चल चल आपल्या घरी चल. काय काय तक्रार तक्रार केली पोलिसात मी. हा लगेच जा चल. लगेच जा वकिलींबाई फोन लावा आबा. थांबा, आबा थांबा. वकिलींबाई फोन लावा. पाहू दे तब्येत असं ऐकणार नाही आबा. काय 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 आबा, नाही वकिलींबाईला नाही सर पोलिसींबाईला पोलीस पाटील हा पाटील पोलीस त्याला फोन पाटील करा. हा अहो कशाला फोन लावता याला त्याला. नाही, नाही. पोलीस पाटील बाईला फोन करा. ते पाटील बाईला करतो त्यांना फोन हं. थांबा आबा तो काय वरती हा. तो हा अहो नका फोन करू आम्ही आपसात घेऊन जातो ना. थांबा हॅलो हॅलो हो इकडे या आमच्या घरी इकडे कुठे आहे तुम्ही घरी आहे का हा घरी 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 काय झालं एवढं अचानक का बरं कॉल केला अहो लय अर्जंट काम आहे तुम्ही लवकर या बरोबर आली चालेल हा हे येऊ राहील येत आहे ना. हा लगेच येऊ राहील बरं आलो काय करणार आहे त्या. काय करणार म्हणजे ते नाही जरी म्हटलं तरी मी घेऊनच जाणार आहे. काय काय आलं का, आलं का? हे बा हा माणूस ना मला बायको बायको म्हणतोय. पण हे तर सरपंच आपल्या गावचे सरपंच आहे म्हणून नमस्कार. मला काही करता येणार यांना आहो ताई पण मी पण तर कन्फ्युज झाली मी तर तुम्हाला कधी बघितलं नव्हतं यांच्या मुलीला हो पण ती यांची बायको सेम तुमच्यासारखी दिसते हा आता हे साक्षीदार आहे बघा. बघा 1.5 वर्षापासून इथे आहे तिला आम्ही घराच्या बाहेर निघून पण नाही झालं काय मग मी कोंदळली की ही बाई इथं काय करते इथं वाढली हे बघा पोलीस पाटली बाई तुम्हाला माहिती आहे 8 दिवस झाले माझी बायको वारली. हा. मी दुःखाने खूप आक्रोश करीत होतो देवाला विनंती केली आणि लगेच मला ही आली माझी बायको ही बघा स्वर्गातून आली आता हिला मी घेऊन जाणार घरी. सरपंच ही तुमची बायको नाही यांची मुलगी पण ही सेम बाई तुम्हाला सांगू का तुम्ही सेम त्यांच्या बायको सारखी दिसतात हा बघा बघा बरं चला. हे बघा हा बरं एक का गोंधळ मॅडम झालेला आहे तुम्ही आहे ना हे बा यांना समजून सांगा नाही ते काय आहे गावचा एक तर प्रमुख माणूस आहे म्हणून मी सोडू त्या बरं पोलीस पाटली बाई तुम्ही सांगशाल ना ती पूर्व दिशा मॅडम ऐका ना. ही माझ्या बायको हा. सारखी दिसते का नाही मॅडम, हे बघा आता तुम्हाला सगळ्यांना सांगते सांगा. हे बघा सरपंच ही तर तुमची बायको नाही तुमची बायको वारून 8 दिवस झाले बरोबर. पण ह्या माणसाचं एवढं त्याच्या बायकोवर प्रेम आहे ना की त्याला आहे ना त्याची बायकोच हवी आणि काका तुम्ही पण एक असं पोरीच्या याच्याने बघा की नाही का पोरीचं कसं चांगलं होईल ही पण खूप दिवसापासून तुमच्याकडे आहे. तुम्ही मला नाही, नाही. कॉलवर सांगत होते पण मी कधी बघितलेलं नव्हतं की ही यांच्या बायको सारखी दिसते पण मला एक सांगा तुम्हाला तुमच्या पोरीचं जर चांगलं करायचं असेल ना तर हा एवढा चांगला माणूस आहे हा त्याच्या बायकोवर एवढं प्रेम करतो ते हिच्यावर प्रेमच करेल ना. नक्की 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 तर तुम्ही करेल. या दोघांचं लग्न लावून द्या चालेल ना हे बा तयार आहे तुम्ही तयार आहेत ना. तुम्ही तयार मी आहे तयार ना आहे आता ती 1.5 वर्षापासून इडे तिचा नवरा नांदवणार नाही त्यांनी दुसरी बायको केली दिवस झालाय हा. तिचा हा दिवस झाला आणि करायचं असलं तर बरं होईल माझ्या डोक्यावर होत रजिस्ट्रेशन करून टाकू आपण आणि हा. आपल्या समोरच लग्न लावू मग काय तरी ठीक आहे मी करते करा करा बंदोबस्त. करा हा. करा करा चालेल. लगेच procedure. 2 मिनिटात येते तुम्ही इथंच थांबा हा. हो हो या हा मग इच्छा आहे ना तुमची वाले लग्न लावून द्यायची. हा बघा आता दोघांचं इथंच लग्न होऊन जाणार आहे मी सगळं रजिस्ट्रेशन वगैरे सगळं आणलेलं आहे अरे वा. आणि वकिलाकडून करून आणलेलं आहे हम्म. फक्त तुम्हाला साईन करावं लागेल हो. आणि दोघं गळ्यात हार घाला अरे वा हार पण आणले. इथं सोबत उभं राहा ना तुम्ही तिकडे सोबत उभं राहा. हम्म. थांबा 1 मिनिट हा. इकडे या ना काका तुम्ही हम्म. हम्म. पाटील तुम्ही खूप चांगलं काम केलं एकदम खूप खूप आभारी तुमचे. तुमचं चांगलं होय हेच आम्हाला अपेक्षित राहतं. नक्की चांगलंच होतं, आणि काय चांगलंच तुम्हाला होणार. जीवन साथी पण भेटली 8 दिवसात आणि तुम्ही तिच्यावर खूप प्रेम करणार मला एवढं माहिती तू काही नाराज तर नाही ना. नाही नाही ना मोकळ्या मानाने तयार आहेत ना. हा. झालाय कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू. अशीच आनंदात राहा आणि सुखाने संसार करा हा माणसाच्या बायकोवर एवढं प्रेम करू शकतो तो झाली करेल टेन्शन नको घेऊ आणि तुला मुलं नाही त्याला काही फरक नाही पडणार त्याच्याकडे ऑलरेडी मुलं आहे त्याला आणि नसले असते ना तरी त्या माणसाने काही केलं नाही. चला पोलीस पाटील बाई चहा पाणी घेऊ चला आता चला. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद.